नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. निर्णय चुकला म्हणून माणूस चुकत नसतो, वाईट असते ना ती परिस्थिती. या सुंदर सुविचारानंतर रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या भिजवलेले चणे घ्यायचेत. मी इथं आपले देशी गावठी चणे घेतलेत. तुम्ही छोलेसुद्धा घेऊ शकता. तर हे 2 कप चणे रात्रभर भिजवून ठेवले होते. त्यानंतर 1 चमचा बटर घेतलं, 1 चमचा तेल घातलं बटरमध्ये. तेल आणि बटर असं दोन्ही एकत्र केलं, त्यामुळे ह्या चण्याला चव मस्त येते. नंतर आवडीनुसार लाल तिखट घातलं, म्हणजे खूप झणझणीत हवं असेल तर अजून वाढवू शकता. चवीनुसार मीठ घालायचं, 1 मोठा चमचा गरम मसाला घालायचा आणि अर्धा कप म्हणजे छोटा 1 कप भरून बेसन पीठ घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे मोठे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि अगदी थोडंसं म्हणजे 3 चमचे किंवा 4 चमचे एवढंच पाणी घालायचं आणि हे सगळं असं फेटून घेतल्यानंतर पाणी घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं. पाणी घातल्यानंतरसुद्धा पीठ घट्टसर राहील ना याची काळजी घ्या. आपल्याला अगदी पातळ करायचं नाही आहे किंवा अगदी घट्टही ठेवायचं नाही आहे. थोडं दाट राहिलं ना तरी चालेल, पण अगदी पातळ नको. तर असं हे आपल्याला मिश्रण सगळं सरसरीत करून घ्यायचं आहे. बटरची चव मस्त येते आणि तेलामुळं आपले चणे कुरकुरीत व्हायला मदत होते. म्हणजे आपण जे मोहन घालतो ना त्याच्याऐवजी थोडंसं कच्चं तेल घातले आणि एवढंच साहित्य परफेक्ट जर घेतलं ना तर 2 कप चणे जे आहेत ना तेवढ्याला बरोबर पुरेसं होतं. तर हे चणे जे आहेत 2 कप ते आपण आता ह्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात, हलवून घेऊयात. तुम्हाला असं जमत नसेल ना तर सरळ हाताने कालवलंत ना तरीही चालेल. फक्त प्रत्येक चण्याला हे जे पीठ आहे ना ते चारही बाजूनी लागलं पाहिजे एवढी काळजी घ्या. आणि आता तेल तापत ठेवा. हो, हे तळतानाच एक महत्त्वाची सूचना सांगते की चुकून जर का आपल्याकडून हे चण्याचं पीठ सैल झालं ना तर हे चणे तेलामध्ये उडतात आणि फुटतात बरं का. म्हणजे तसं काळजीपूर्वक करायचं काम आहे म्हणून कल्पना दिली. तर शक्यतो अजिबात पातळ होऊन देऊ नका आणि झालं तर पीठ घालून घट्ट करा. आणि हे सगळे चणे आता आपण तापलेल्या तेलामध्ये चमच्यानी सोडतोय. सुरुवातीला चिकटतात पण तळून झाल्यानंतर सेपरेट होतात. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. तेलामध्ये जेवढे मावतील ना तेवढे हे चणे जे आहेत ते घालत राहा आणि तळून घ्या. तळताना पण एकदा तेल तापवून घेतलं की गॅस पूर्ण बारीक करा आणि मंद आचेवर लालसर होईतोपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा कसे मस्त दिसायला लागले की नाही. आणि बुडबुडे तेलाचे बसले की समजायचं की पहिली बाजू तळून झाली आणि पलटायला आलेत. पलटून घ्यायचे आणि खाली काढल्यानंतर जरी तुम्ही सोडवले ना तरी सुटतात. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ एकदम भन्नाट चवीचे मस्त असे हे चना कोळीवाडा एकदा नक्की करून पहा. आणि हो, तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन पदार्थ शिकणाऱ्यांसाठी हे चॅनल खूप उपयुक्त आहे. अगदी स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यामुळं ना स्वयंपाक शिकणाऱ्यांनी अजिबात काळजी करू नका. फक्त व्हिडिओत सांगितलेली मापं आणि प्रमाणं परफेक्ट वापरा आणि पदार्थ तयार करा. तर चला, घरातले सगळे खुश होतील असा हा पदार्थ. अगदी झटपट होतो, कधीही तुम्ही करू शकता. फक्त चणे भिजवून ठेवलेले असले की नाही की झालं तुमचा चमचमीत पदार्थ, पोटभरीचा प्रोटीन डाएट तयार. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल ना आणि ते पण चमचमीत खाऊन, तर ही रेसिपी खरंच फक्त तुमच्यासाठी आहे. हे बघा, आणि तेलाचं थोडंफार प्रमाण काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही पोळी, भाकरी आणि भात म्हणजे बाकीचं सगळं जेवण जर स्किप करणार असाल तर हा पदार्थ खाऊन तुम्ही एका महिन्यात 5 किलो वजन कमी करू शकता. हो, आणि कुठलीही डेफिशियन्सी न राहता. तर हा पदार्थ एकदा नक्की करून बघा. आणि हो, अगदी चहासोबत खायला किंवा छोट्या भुकेला खायला, अगदी कोणी पाहुणे आले तरी वेगळं म्हणून करायला काहीच हरकत नाही. हे आता तळून झाल्यानंतर, गार झाल्यानंतर आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आवडीनुसार चाट मसाला घालायचा, लिंबू घालायचं, कांदा घालायचा आणि खायला घ्यायचं. भन्नाट चवीचा मस्त कोळीवडा तयार आहे. चला, तुम्ही कधी करताय? आणि हो, केल्यानंतर एक कमेंट करायला विसरू नका. आणि हो, मी विसरले पण तुम्ही विसरू नका. याच्यावरती काय करायचं तर तापलेल्या तेलामध्येच 8-10 लसूण पाकळ्या सोललेल्या किंवा बिना सोललेल्या असतील तरी चालतील, त्या घालायच्या, तळून घ्यायच्या आणि त्या वरून घालायच्या. म्हणजे काय, एकदम भन्नाट चव. चव मिसिंग नको वाटायला म्हणून लगेच तापलेल्या तेलातील लसूण पाकळ्या घातल्या आणि काढून घेतल्या आणि घातल्या. बघा, एकदा नक्की करून बघा हां.
आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका.